जय शिवराय मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची टेस्ट घेऊन आलो आहोत. या टेस्टमध्ये टोटल 25 प्रश्न असतील आणि हे प्रश्न मुंबई पोलीसला नक्की विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस शिपाई, चालक किंवा कारागृहाची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पहिला प्रश्न आहे, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट करून उत्तर सांगत चला. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. तर शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती? ऑप्शन आहेत इंदिरा गांधी, किरण बेदी, मदर तेरेसा, कमलादेवी चट्टोपाध्याय. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे इंदिरा गांधी. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? IMP प्रश्न आहे मित्रांनो. सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे. तर सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा जिल्हा. लक्षात ठेवा. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? इथे 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो. दर्पण हे पत्र कोणत्या साली स्थापन सुरू झाले? तर 1832 ला. आणि कोठे सुरू झाले? तर मुंबईत. तसंच हे दर्पणपत्र कोणी सुरू केले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पाचवा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले आहे? IMP करून घ्या. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 99% हा प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न लिहून घेत चला. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं योग्य उत्तर होईल विठ्ठल रामजी शिंदे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिले आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 6वा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? सॉरी, ते ऑप्शन चुकले आहेत मित्रांनो. ऑप्शन इथे चुकले आहेत. याचं योग्य उत्तर होईल कमळाचे फूल. अठराशे 57च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कमळाचे फुलाचा वापर करण्यात आला होता. लक्षात ठेवा, कमळाचे फूल 1857च्या उठावाचे क्रांतीचे चिन्ह आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहेत वसंत कुलकर्णी, प्रफुल्ल वानखेडे, रचना रानडे, विश्वास पाटील.
गोष्ट पैशा पाण्याची हे मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे? तर प्रफुल्ल वानखेडे यांनी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आठवा प्रश्न, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन आहेत स्टीव्ह जॉब्स, वॉरन बफेट, मार्क झुकरबर्ग, यापैकी नाही. चला कमेंट करून सांगा फेसबुकचे संस्थापक कोण आहेत. याचं योग्य उत्तर होईल मार्क झुकेरबर्ग. फेसबुकचे संस्थापक आहेत. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? प्रश्न नीट वाचा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, IMP करून घ्या. भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. हे कलम 141 नुसार महत्वाचे आहे. कलम 141. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? PYQ प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन आहेत नाशिक, वर्धा, कोल्हापूर, अहमदनगर. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? याचं योग्य उत्तर होईल वर्धा. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा येथे आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ. तर दांडेली अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते? चला मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. अण्णाभाऊ साठे म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर तुकाराम भाऊराव साठे. लक्षात ठेवा मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत 1830, 1832, 1835, 1828. तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828ला झाली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? हे मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे होमवर्क.
ओके, चला तर. पंचायत राज पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होते? चला कमेंटमध्ये सांगा याचेही उत्तर. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य होते हे मला कमेंटमध्ये सांगा. बघू किती विद्यार्थी योग्य उत्तर देतात. ओके, चला तर पुढचा प्रश्न आहे. राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत? ऑप्शन आहेत 17, 12, 21, 19. तर 19 जागा राज्यसभेत महाराष्ट्रासाठी आहेत. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1875, 1888, 1870, 1872. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंटमध्ये उत्तर सांगा. 25 प्रश्न आहेत. तुम्ही किती प्रश्न बरोबर देता हे मला लास्टला सांगा. टोटल स्कोर किती होतो तुमचा? आर्य समाजाची स्थापना 1875ला झाली आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? ऑप्शन आहेत भारत, दक्षिण कोरिया, चीन, जपान. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर दक्षिण कोरिया. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भिलाई लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा. भिलाई लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड या राज्यात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भारतीय संख्याशास्त्राचे जनक कोण आहेत? भारतीय संख्याशास्त्राचे जनक कोण आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. भारतीय संख्याशास्त्राचे जनक आहेत प्रशांत चंद्र महालनोबिस. लक्षात ठेवा, प्रशांतचंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्राचे जनक आहेत. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. प्रश्नांची लेवल हे लो ते ॲडव्हान्स पत्र आहे. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहेत रत्नागिरी, नाशिक, नागपूर, महाबळेश्वर.
तर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी कोण होती? मोस्ट IMP प्रश्न, लिहून घ्या. सांगायला नको, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी कोण होती? तर मुक्ता साळवे. लक्षात ठेवा. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? IMP प्रश्न आहे मित्रांनो. मी जितके IMP प्रश्न सांगेल ते तुम्ही लिहून घ्या, कारण हे प्रश्न खूप चान्सेस आहेत परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे IMP प्रश्न मी सांगतो ते लिहून घेत चला. गोपाळ हरी देशमुख यांनी आपली शतपत्रे कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली? तर प्रभाकर या वर्तमानपत्रात. लक्षात ठेवा. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते? ऑप्शन आहेत रेगूर मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा. कापूस या पिकासाठी रेगूर मृदा ही उपयुक्त असते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मुंबईत शेअर बाजार कोठे आहे? मुंबईत शेअर बाजार कोठे आहे? तर दलाल स्ट्रीट येथे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? ऑप्शन आहेत ओझर, तारापूर, खडकवासला, देवळाली. तर मित्रांनो, तारापूर भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे सुरू करण्यात आला होता. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपले टोटल 25 प्रश्न पूर्ण झाले आहेत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.